भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंध दिवसेंदिवस मजबूत होत आहेत. रशिया अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारताला आधीपासूनच सहकार्य करत होता. आता रशियाने केवळ कुडनकुलम प्रकल्पावरच नव्हे तर नवीन प्रकल्पांवरही भारताला भक्कम पाठिंबा देण्यास तयार असल्याचं म्हटलंय. हे विधान रशियाच्या अणुऊर्जा एजन्सीच्या महासंचालकांनी अधिकृतपणे जारी केलंय. भारतात कोरोनाचे KP2 आणि KP1 असे नवे 2 प्रकार आढळले आहेत. गेल्या 24 तासात देशात KP2चे 290 आणि KP1चे 34 प्रकरणे समोर आली आहेत. महाराष्ट्रात KP2चे सर्वाधिक 148 रुग्ण आढळलेत. कंबोडियात नोकरी मिळेल या आमिषाला बळी पडलेले 60 भारतीय मायदेशी परतलेत. या सर्वांची 20 तारखेला जिनबेई 4 ठिकाणांवरून सुटका करण्यात आली होती. भारतात 8 दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशाचे खासदार अनवारुल अझीम अनार यांची हत्या झाल्याचं उघड झालंय. त्यांचा मृतदेह कोलकात्यातील एका सदनिकेत आढळून आलाय. कॅनडाच्या पोलिसांनी त्यांचा एक शीख नागरिक हरदीप मलिक याच्या जीवाला धोका असल्याचं सांगत भारतावर संशय व्यक्त केलाय. हरदीपचे वडील रिपुदमन सिंग मलिक याची 2022 साली हत्या झाली होती. या प्रकरणीही भारताच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणीही कॅनडाच्या पोलिसांनी केली आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील जंगलात काल सुरक्षा दल आणि नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडा येथील पोलीस दलाने सुरू केलेल्या संयुक्त कारवाईत 7 नक्षलवादी ठार झालेत. घटनास्थळावरून पोलिसांनी 7 शस्त्रे आणि इतर नक्षली साहित्य जप्त केलं असून सायंकाळी उशिरापर्यंत चकमक सुरू होती. मतदानानंतर 48 तासांच्या आत निवडणूक आयोगाने तात्काळ मतांच्या टक्केवारीचे आकडे जाहीर करावेत अशी मागणी एका याचिकेतून करण्यात आली होती. तसे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला द्यावेत असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं होतं. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने सध्या याबाबत निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश न देता येणार असल्याचं स्पष्ट केलंय. उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान आणि त्यांच्या कुटुंबियांना अलाहाबाद हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय. मुलाच्या बनावट जन्मदाखला प्रकरणात कोर्टाने आझम यांना सुनावलेल्या 7 वर्षांच्या शिक्षेलाही स्थगिती दिली आहे. तसेच आझम खान, पत्नी तंजीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना जामीन मंजूर केला गेलाय. केदारनाथमध्ये एका हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. रोटर खराब झाल्याचं समजताच पायलटने तातडीने हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सोने खरेदीसाठी देशांमध्ये लागलेल्या स्पर्धा यावर्षीही कायम आहेत. भारताने यावर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल 24 टन सोने खरेदी केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 8 टन सोने खरेदी वाढली आहे. भारताकडील एकूण सोन्याचा साठा आता 827.69 टनांवर पोहोचलाय. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकाच्या मार्फत सोने खरेदी होते. भारतीय वंशाचे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सध्या अमेरिकेत प्राध्यापक असलेले श्रीनिवास आर कुलकर्णी यांना खगोलशास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शॉ हा अमेरिकेत विज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. श्रीनिवास कुलकर्णी हे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना UAEच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाने गोल्डन व्हिसा दिलाय. रजनीकांत नुकतेच अबुधाबीला गेले होते. तिथे अभिनेत्याला हा मान मिळालाय. या सन्मानासाठी रजनीकांत यांनी सरकार आणि लुलू समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक MA युसुफ अली यांचे आभार मानले. मूळ छत्रपती संभाजीनगरचा असलेला मराठमोळा तेजस शिरसेने मोटोनेट ग्राम्प्री ॲथलेटिक्स स्पर्धेत 110 मीटर हर्डल शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले. मात्र तिला पॅरिससाठी असलेल्या 12.77 सेकंदला थेट गवसणी घालता आली नाहीये. तिला आता जागतिक रँकिंगच्या माध्यमातून पात्र होण्यासाठी वाट पाहावी लागेल. पात्रता निश्चित करण्यासाठी 30 जून अंतिम तारीख आहे. साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या कान्स फेस्टिवलवर यंदा हिंदुस्थानियांचा बोलबाला दिसतोय. जिथे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पासून अदिती राव, हैदरी यासारख्या अभिनेत्री रेड कार्पेटवर आपल्या फॅशनने सर्वांचं लक्ष वेधलंय. तर दुसरीकडे पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सनफ्लॉवर वर दी फर्स्ट वन्स टू नो या चित्रपटाने कान्स महोत्सवाच्या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक पटकावलाय.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर झालाय। येत्या 14 जून रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्य संकुलात हा सोहळा होईल।